नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलर रायडिंग स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आहे. मी केतन परब. आज मी जाणार आहे संडे स्पेशल या राईडसाठी. तर आम्ही आज राईड ठरवलेली आहे संडेची, जी उसनगाव डॅमच्या इथे, ते काय लोकेटेड आहे वज्रेश्वरीच्या इथे. तर माझ्यासोबत माझा मित्र येणार आहे विनायक, त्याच्यासाठी थांबलो आहे. आता मी आता आलो आहे मीटअप पॉईंटवरती. हा मीटअप पॉईंट आहे श्यामनगर तलावचा इकडचा. तर थोड्याच वेळात तो येईल आणि आम्ही दोघं निघणार आहोत उसनगाव डॅम इथे. तर चला, तर तुम्हाला दाखवतो आजची संडेची राईड कशी असणार उसनगावची. तर खूप छान पण चला आपण आजची राईडला सुरू करतो आहे. विनायक आला आहे माझ्याबरोबर आज. आम्ही दोघंच चाललेलो आहे या राईडला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, नमो पार्वती पुढे, हर हर महादेव. पहिली राईड आहे उसनगाव डॅमला. अचानक आणि भयानक प्लॅन ठरला. तो फ्लायओवर मी चढलो. फ्लायओवर सोडून मी पुढे आलेलो आहे. त्या आधीच खाली उतरायचं, नंतर ती राईड मारत असतो. मॅप तर लावलं आहे, का दिवस जातो आहे परत पाठीमागे. हा फ्लायओवर तिथे चढलेलो. इथे आता खालून एक बोगदा आहे. बोगद्यातून मी त्या साईडला जाईन. वज्रेश्वरी जातो आपण. हा फ्लायओवर चढलो आणि पुढे आलो. बाईकची भीती तर चाललेली आहे.
फायनली आम्ही उसनगाव डॅम तिथे पोचलेलो आहे आणि बाईक्स जस्ट पार्क तिथे केलेले आहे. तुम्ही समोरचा नजारा तुम्हाला दाखवतो एकदा कसा आहे तो. पुढे पण तर बाईक जाते. तिथे पुढे वॉटरफॉल एक आहे. डॅम व्ह्यू आहे इकडचा. तर मी आता पोचलेलो आहे ह्या. आता आम्ही इकडच्या उसगाव डॅमच्या बॅक साईडला पोचलो आहे. फुल क्रॉस करून ह्या साईडला आलो आहे डॅमच्या. आणि जस्ट मी ते गाडी पार्क केली आहे माझी. गाडी पूर्ण बघा चिखलानी नुसती माकली आहे. नुसती पूर्ण चिखलानी माकलेली आहे. पण ते कचरा मात्र खूप आहे. ते दारू वगैरे खूप प्यालेले बाटल्या कचरा इथे. अशा ठिकाणी तुम्ही जर येत असाल तर कृपया करून कचरा बिचरा करू नका. थोडी निसर्गाच्या वातावरण मस्त झालं आहे. निसर्ग आणि कचरा बिचरा टाकू नका. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे. चला तर मग तुम्हाला मी इकडचा वॉटरफॉल पण दाखवतो. ते येतो जसं विनायक आता गेला आहे. विनायक तिकडे गेला आहे माझं हे ठेवायला, रेनकोट ठेवायला गेला आहे गाडीत. त्यांनी तिच्या गाडी इथे लागले बॅक साईड त्या साईडला. मस्त आज रविवार असल्या कारणामुळे गर्दी पण खूप आहे, पुष्कळ आहे इकडे. आणि आपल्याला इकडे जायचं आहे ह्या साईडला वॉटरफॉलला. मला परत एकदा मी वॉटरफॉलच्या इथे येऊन परत मग धरणाच्या इकडचा पण व्ह्यू दाखवतो. तर आम्ही आता वॉटरफॉलच्या दिशेने चाललो आहे. ह्या रस्त्याने आम्ही आलो आहे. जस्ट क्रॉस करताना तुम्ही ह्या रस्त्याने या. आणि त्या साईडला मी गाडी पार्क केली आहे. अगदी समोर जायचं आपल्याला वॉटरफॉलकडे. चला आता आपण तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो इकडचा. आजचा हा प्लॅन आम्ही केला तो अचानक आणि भयानक प्लॅन झाला आहे एका रात्रीच. म्हणजे मी इंस्टाग्रामवरती पण स्टोरी ठेवलेली, ती पण कधी निदान 4:30च्या नंतर, म्हणजे संध्याकाळचे 4:30च्या नंतर मी स्टोरी ठेवली. ज्याला कोणी इंटरेस्टेड आहे तो येऊ शकतो आमच्याबरोबर. जर पुढच्या नेक्स्ट मंथचा पण प्लॅन मी करतो आहे. चला तुम्हाला दाखवतो इकडचा. ट्रॅकिंगचा त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे. फक्त आमचं एका मित्राने आम्हाला टांग दिली आहे. कालपर्यंत तो हा रेडी होता. आज सकाळी टाटा गुड बाय सी यू.
तर मध्येच आम्ही वाट विसरलेलो, तर आम्हाला इकडच्या गावातल्या लोकांनी वाट सांगितली कशी आहे ती. ते पाठीने बघता ते त्या काकीने आम्हाला वाट सांगितली इथून. तर इथून हां वरती हां चालेल 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 चला थँक्यू. हां थँक्यू आग्या. तर त्या काकांनी आम्हाला सांगितली वाट कशी जायची ती. थँक्यू त्यांचं पण. त्या परफेक्ट आम्ही वाटेवरती लागल्याने दिलं. आमचा विनायक पुढे लीड करतोय. धबधब्याचा आवाज पण फ्लो ह्या साईडने येतोय, ह्या साईड धबधब्याचा आवाज येतोय. तरी पण खूप मस्त वेगळीच फील येते. किती दिवसानंतर मी बाहेर पडलो आहे. इव्हन हा ब्लॉग आपण एका महिन्यानंतर हा ब्लॉग शूट होतो आपला. मस्त हिरवगार निसर्ग झालं आहे त्या साईडनी पण, आणि समोरच त्या साईडला वॉटरफॉल आहे. चला दाखवत. आणि हा वॉटरफॉल किती वर्षापासून एक वॉटरफॉलला जायची ती पूर्ण होते. हे सारे मुलं इथे एन्जॉय करतात आहे. पाण्याचा फ्लो पण एक मस्त जोरदार एकदम पाण्याचा फ्लो आहे. सर्व काही ते एन्जॉय करतात. सर्व एक हा सीन तुम्हाला कॅप्चर करणार आहे ब्लॉगवर. एन्जॉयमेंट आहे. तर हा विनायक खूप एन्जॉय करतो आहे. त्या साईडला वॉटरफॉलच्या वरती जाऊया आपण, आणि खूप सारी एन्जॉयमेंट करायची आहेत आपल्याला. ते खूप महिन्यांपासून आपण एन्जॉयमेंट कुठलीच केली नव्हती, तर आपण आता ही एन्जॉयमेंट तर करणारच आहे नक्की. नक्की वॉटरफॉलचा फ्लो दाखवतो तुम्हाला. काही जबरदस्त वॉटरफॉलचा फ्लो आहे. पब्लिक क्राऊड पण कमीच आहे, जास्त या ठिकाणी क्राऊड पण नाही आला आहे. फ्लोमध्ये मस्तपैकी पाणी वाढलेलं आहे धबधब्याचं, आणि खूप ठिकाणी सर्व एन्जॉय करतात एक दिन धबधब्याचा. तर जवळ जाऊन दाखवतो. तिकडचं वातावरण बघा काय जबरदस्त झालेलं आहे. हो हां. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. असे जर सुंदर तुम्हाला ब्लॉग हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच इंटरेस्टिंग जे स्पॉट आहे मान्सूनमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल, बाईक राईड करायचं असेल, तर माझी इंस्टाग्राम पेज सोलर रायडर स्टोरी आहे, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तिथे मी अपडेट देत राहतो स्टोरीमध्ये. जे ॲनीबडी कोण इंटरेस्टेड असेल तर त्यांनी जाऊन तिकडे DM करा, हे करा, मेसेज करा, आणि मेसेज करून मला सांगा की तुम्ही येणार असेल.